Exercise 4.3. Question 7. Find the value of k if the area of the triangle whose vertices are p, k, 0, q, 2, 2, r, 4, 3 is 3/2 square units. तर इथे आपल्याला ट्रायंगलचा एरिया दिला आहे. ट्रायंगल पी क्यू आर चा एरिया आहे 3/2 स्क्वेअर युनिट्स आणि व्हर्टेक्सेस दिले, त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. आणि इथे व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला? के ची व्हॅल्यू काढायची. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज 3/2 स्क्वेअर युनिट्स. x1 y1 इज k 0, x2 y2 इज 2 2 and x3 y3 इज 4 3. तर इथे आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू हाफ x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. तर ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण इथे के ची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. तर इथे x1 x2 x3 y1 y2 y3 ची व्हॅल्यू ठेवू. एरिया ट्रायंगलचा इथे आपण ठेवून व्हॅल्यू काढू के ची. हाफ x1 x2 x3 ठेवायचे. x1 इज हियर k, x2 2 and x3 4, y1 0, y2 2, y3 3 and 1 1 1. तर हा डिटरमिनंट सॉल्व करायचा आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून. अँड एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज 3/2. तर इथे आपण प्लस मायनस दोन्ही व्हॅल्यू घ्यायचे 3/2. तर हा आपण डिटरमिनंट सॉल्व करू. 3 मल्टिप्लाय करायचे आधी. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. दीज आर रिमेनिंग एलिमेंट्स 2 1 3 1. तर हा छोटा डिटरमिनंट झाला सेकंड ऑर्डरचा. ज्यात 4 एलिमेंट्सच आहेत. तर हा आपण सॉल्व कसा करतो? टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 2 × 1 2 मायनस 3 × 1 3. आता इथे 0 येते सेकंड एलिमेंट. सेकंड एलिमेंटनी आपण मल्टिप्लाय करत असतो आधी मायनस करून 0. पण आता 0नी कशाला मल्टिप्लाय केलं तर 0 आन्सर येणार आहे. त्याच्यामुळे आपण हे असंच ठेवू. प्लस 1 नी मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. तर इथे परत टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 2 × 3 6 मायनस 4 × 2 8. हे सॉल्व करू आपण. इक्वल टू प्लस मायनस 3/2. इथे दोन्ही व्हॅल्यू घ्यायच्यात प्लस मायनस. हाफ इन ब्रॅकेट. नाउ के 2 - 3 means -1 plus 1. 6 - 2 means -2 equal to plus minus 3/2. Half in bracket minus k minus 2 equal to plus minus 3/2. आता इथे 2 2 कट होतील. दोन्ही बाजूला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 2 1 जा 2 2 1 जा 2 2 1 जा 2 असं कट होतील. अँड रिमेनिंग मायनस के मायनस 2 इक्वल टू प्लस मायनस 3. देअरफॉर मायनस के मायनस 2 इक्वल टू प्लस 3 अँड ऑर मायनस के मायनस 2 इक्वल टू मायनस 3. तर अशा आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू मिळणार आहेत केच्या. मायनस के इक्वल टू 3 प्लस 2 मीन्स के इक्वल टू 5. के इक्वल टू -5. आता इथे ही व्हॅल्यू काढू आपण. मायनस के इक्वल टू -3 प्लस 2. मायनस के इक्वल टू -1. देअरफॉर के इक्वल टू 1. के इक्वल टू 1 और के इक्वल टू -5. Therefore k equal to -5 or k equal to 1. म्हणजे k च्या आपल्याला इथे दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. एक तर